भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्ति। हरिः ओम। श्री गुरुभ्यो नमः। 6व्या प्रश्नाकडे आपण वळतो आहोत. प्रश्नोपनिषद आपल्या या ठिकाणी पुरुष आणि त्याच्या 16 कला यांच्या अनुषंगानं प्रश्न उपस्थित केलेला आहे. परमश्रेष्ठ असणारं हे जाणीव तत्व आणि त्याची अभिव्यक्त होणारी जी धारणा आहे, ती जी प्रगट शक्ती आहे, ती जाणून घेण्याची जिज्ञासा या प्रश्नामध्ये आहे. इथे वापरलेल्या 16 कला हा शब्द जो आहे तो म्हणजे एक प्रकारानं आपली असलेली व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य या अनुषंगानं ती येते. मी कोणकोणत्या अंगानं माझं व्यक्तिमत्व विकसित करू शकतो आणि आनंदाची प्राप्ती करून घेऊ शकतो, हा भाव कला या शब्दाशी निगडीत आहे. प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थी ज्या वेळेला एखादा प्रयोग करत असतो त्यावेळेला तो ती एक रंगीत काचपट्टी घेतो, ती सूक्ष्मदर्शक यंत्राच्या खाली ठेवतो. त्याच वेळेला त्याला त्या पट्टीवरती कोणत्या स्वरूपाचे जंतू किंवा अन्य काय भाग आहे तो अधिक लक्षामध्ये येतो. रंगद्रव्याचं निरीक्षण सुलभतेनं व्हावं यासाठी त्या रंगद्रव्याचा वापर काचपट्टीवरती केला जातो. तसं आम्हाला आत्मतत्व एवढं सूक्ष्म आहे की ते जर समजून घ्यायचं असेल तर अंतर्ज्ञानाच्या जाणीवेपर्यंत आपल्याला जावं लागतं. सामान्यतः आम्हाला ते बघता येणार नाही, जाणवता येणार नाही. मग ही जी अंतर्ज्ञानाची जाणीव आहे, ती जाणीव कोणत्या पैलूमधून माझ्यामध्ये येते, हा विचार जो आहे तो सत्यतत्वाच्या अनुभूतीकडे तुम्हाला नेतो. म्हणून सत्यस्वरूपाचं आकलन परिपूर्ण स्वरूपामध्ये या शेवटच्या प्रश्नात प्रश्नकर्त्यानंही अपेक्षित केलेलं आहे आणि ऋषींनीही त्याला त्या अनुषंगानं दिलेलं आहे. पहिले 5 प्रश्न जर आपण बघितले तर आपल्या लक्षामध्ये येतं. पहिल्या प्रश्नामध्ये आम्ही संपूर्ण विश्वाचा निर्मितीचा विचार केला. त्याच्यातून मी कसा निर्माण झालो हा दुसरा प्रश्न आला. तिसऱ्या प्रश्नामध्ये जागृतीमधले माझे व्यवहार कसे होतात हे आम्ही बघितले. चौथ्या प्रश्नामध्ये आम्ही स्वप्नात असताना आणि गाढ झोपेमध्ये असताना आम्ही काय अनुभवतो हे बघितलं. आणि हे सगळं ज्याच्यामुळे घडतं आहे त्याला जर मी माझ्यासमोर अनुभवायचं असेल, सगुणाच्या रूपाच्या पातळीवरती आणायचं असेल तर तो ओंकार, तो प्रणव, त्याची उपासना ही 5व्या प्रश्नामध्ये. मी ज्या वेळेला अशा रीतीनं एक एक करत पुढे जातो आणि त्या उपासनेमध्ये मी एकाग्र होतो, एक प्रकारानं माझा होणारा हा क्रमविकास आहे. आणि ज्ञानमार्गामध्ये अभ्यासाचा किंवा भक्तीचा एक भाग आणि त्या अभ्यासालाच चिंतनाची, निदिध्यासाची असलेली जोड, त्याच्यामधून एक परिपूर्णता येते. म्हणून इथे प्रश्नात त्यांनी विचारलेलं आहे की हा पूर्ण पुरुष, हे परमतत्व 16 कलांनी युक्त आहे म्हणजे नक्की काय आहे. हा प्रश्न जो विचारलेला आहे हा भरद्वाज पुत्र सुकेशा यानं विचारलेला आहे. आणि त्या प्रश्नाचं स्वरूपही फार महत्त्वाचं आहे.
अत हैनं सुकेशा भारद्वाजः पप्रच्छ भगवन् हिरण्यनाभः कौशल्यो राजपुत्रो मामुपेत्यत् प्रश्नम् अपृच्छत्। षोडशकलं भारद्वाज पुरुषं वेत्थ तमहं कुमारं ब्रुवं नाहमिमं वेद यद्यहं मम वेदिशं कथन्ते ना वक्ष्यामि इति। समूलो वा एष परिशुष्यति यो अनृतम् अभिवदति तस्मान्नार्हम् अनृतं वक्तुम्। सतृष्णीं रथमारुह्य प्रवराज तं त्वा पृच्छामि कवासौ पुरुष इति। ह्या सुकेशाकडे कोसल देशाचा हिरण्यनाभ नावाचा राजपुत्र येतो आहे आणि त्यानं सुकेशाला प्रश्न विचारलेला आहे की 16 कलांचा पुरुष तुला माहीत आहे का? तेव्हा सुकेशा त्याला उत्तर देतो आहे की तो मला माहीत नाही आणि माहीत असता मी तुला त्याचे ज्ञान सांगितले नसते का? असा दुसरा भाव त्याचा आहे. आणि तिसरा भाव, जो खोटं बोलतो तो मुळासकट नाश पावतो, म्हणून मी खोटं सांगणं चांगलं नाही हा भाव तो त्या ठिकाणी देतो आहे. आणि सुकेशा ज्या वेळेला असं उत्तर देतो त्यावेळेला हा हिरण्यनाभ त्याच्या तिथून परत जातो आहे. म्हणून हा सुकेशा ऋषींना इथे प्रश्न विचारतो आहे की हा पुरुष कोण आणि कुठे आहे. इथे 2 गोष्टी लक्षात येतील. एक, राजपुत्र जरी असला तरी सुद्धा त्या राजपुत्राला तत्वचिंतनाची एक दृष्टी आहे. ते जाणून घेण्याची जिज्ञासा त्याच्यामध्ये आहे. म्हणून तो राजवाड्यातून ऋषिकुमाराच्या पर्णकुटीपर्यंत तो येतो आणि त्याला तो प्रश्न विचारतोय. माझा सामाजिक अंगानं व्यावहारिक अंगानं दर्जा कोणताही असला तरी जर मला काही चांगलं प्राप्त करायचं असेल तर ज्याच्या जवळ ते आहे त्याच्या ठिकाणी विनयानं मी जावं आणि मी ते प्राप्त करावं. हे जीवनाचं सूत्र इथे ऋषींनी आमच्या समोर ठेवलं. आणि दुसरा भाग आहे, मला माहीत नाही, हे सुकेशाचं पहिलं उत्तर आहे. आज एखादी अज्ञानी व्यक्तीसुद्धा मला खूप काही कळतं अशा भावामध्ये समाजात वावरताना आपल्याला दिसते. म्हणजे एक प्रकारानं स्पर्धात्मक जग, पैशाचा मोह या अनुषंगानं आपलं अज्ञान झाकत मीच कसा मोठा हे सांगण्याचा भाव त्या ठिकाणी आहे. म्हणून इथे सुकेशानं आपलं अज्ञान मोकळेपणानं मान्य केलेलं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही असं आपलं अज्ञान मोकळेपणानं मान्य करता तेव्हाच तिथे जीवनाच्या एका तेजस्वितेचा भाग किंवा अंश हा तुम्हाला अनुभवायला येतो. म्हणून एक प्रकारानं सुकेशाच्या शब्दांमध्ये सुद्धा एक विलक्षण सामर्थ्य त्या ठिकाणी आहे. म्हणून पुढे त्यानं जीवनाचं सूत्र आमच्या समोर ठेवलं. जो सत्य नसलेले सांगतो त्याचा विनाश होतो. समूलो वा येष परिशुष्यते यो अनृतम अभिवदती. खोटं बोलणारा हा पूर्णपणानं विनाशाकडे जातो. सत्यमेव जयते असं आम्ही म्हणतो, पण आम्ही त्या बोर्डाच्या खाली बसून असत्याचाच व्यवहार समाजात करतो. म्हणून इथे त्यांनी सत्याचा मार्ग किती महत्त्वाचा आहे याची भूमिका दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी दृष्टांत घेतला की रोप मुळापासून वाळून जातं
आम्ही जर एखाद्या झाडाचं रोप उपटलं तर ते आपोआप तिथे वाळून जाणार आहे मुळापासून. तसं आम्ही असत्य बोललो तर आमच्या जीवनाचा अधप्पात आहे, आमच्या जीवनाचं नुकसान आहे. एक प्रकारानं रोप मुळापासून याचा दुसरा एक भाग म्हणजे मानवी जीवनाचा 15व्या अध्यायामध्ये म्हटल्याप्रमाणे ऊर्ध्वमूलम अधशाखम. आमचं मूळ वरती आहे आणि आम्ही खाली शाखा विस्तारानं आलेलो आहोत. म्हणून त्या मुळाला म्हणजेच एक प्रकारानं सत्याला आम्ही बाजूला करतो असत्याला जवळ करताना. आणि ज्या ज्या वेळेला माणूस व्यवहारातही आपण बघा, एक गोष्ट खोटी बोलायची म्हटली की ती व्यवस्थित पुढे रेटण्यासाठी पुन्हा पुन्हा तो खोटं बोलत जातो. एका असत्यामधून पुढची अनेक असत्य येत राहतात आणि मग आपल्या मनामध्ये भीतीचा एक भाव तयार होतो. अरे हे उघडलं तर काय होईल, मी जे खोटं बोलतो आहे ते जर प्रगट झालं तर प्रतिक्रिया मला काय येतील, या भीतीमध्ये आपण येतो. मग तिथे बुद्धीही अविवेकाकडे जाते, म्हणून विनाश होतो असं ऋषिकुमारानं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्याच्या या प्रश्नावरती 16 कलांचा पुरुष कोण, तिथे ऋषींनी त्याला उत्तर दिलं. तस्मै स होवाच अहैवान्ताः शरीरे सौम्य सपुरुषा यस्मिन्नैताः षोडशकलाः प्रभवन्तीति. ते म्हणाले, हे कुमारा, 16 कला ज्याच्यामध्ये जन्म घेतात तो पुरुष आपल्याच शरीरामध्ये आहे. ज्याला आपण देवत्व म्हणावं, ज्याला आपण पूर्णत्व म्हणावं, हे पूर्णत्व आपल्यामध्येच आहे. पण आम्हाला आज त्याची जाणीव नाही किंवा आम्हाला ते बघता येत नाही. डोळे सगळ्या गोष्टी बघतात. एखाद्या सूक्ष्मदर्शक यंत्राच्या आधारानं, दुर्बिणीच्या आधारानं अवकाशातल्याही गोष्टी आम्ही बघू शकतो. पण ते डोळे स्वतःला बघू शकत नाहीत. तसं जे आमच्या जवळ आहे ते आम्ही अनुभवू शकत नाही. त्या अनुषंगानं पुरुषः यस्मिन्नैतः, आपल्यामध्येच सत्यतत्वाचं अधिष्ठान आहे, आपल्यामध्येच परमतत्वाचा भाव आहे. हा पुरुष आपल्यामध्येच आहे आणि म्हणून सर्वत्र आहे आणि सर्वांमध्ये तो आहे आणि तरीही तो त्यापेक्षा वेगळेपणानं आहे. ज्याला आपण साक्षी भाव म्हणतो, ती साक्षी भावाची अवस्था परमतत्वाची आहे. तो आपल्यातही आहे, विश्वातही आहे आणि पुन्हा तो दशांगुळे उरला या अवस्थेमध्ये तो आहे. म्हणून शरीराचे जे अवयव आहेत, हात पाय डोळे कान, तशा अर्थानं इथे कलांचा विचार नाही, तर इथे त्यांनी षोडश कला ज्या म्हटल्या त्या षोडश कला म्हणजे एखाद्या हिऱ्याला एक एक पैलू पाडत जावा आणि मग त्याला एक आकार यावा, एक सुंदरता यावी, तशा अर्थानं आमच्यामधल्या एकेका कलेचा, एकेका गुणाचा विचार हा त्या 16 कलांच्या अनुषंगानं. आणि 16 कला हा शब्द योगमार्गातही येतो, चंद्राच्या अनुषंगानंही तो येतो. पौर्णिमेपर्यंत त्याच्या 15 कला आणि अमावस्येची 16वी कला म्हणून तो चंद्राच्या कला असाही संदर्भ काही अंगानं येतो. म्हणून त्या पुरुषाचं ज्ञान होणं म्हणजेच मी 16 कलांनी संपन्न होणं आहे आणि मग मला ती माझ्यामध्येच परमात्म तत्वाला अनुभवाची एक दृष्टी येते. म्हणून पुढे 3ऱ्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलं,
स इक्षा चक्रे कमिन्नन हम उत्क्रांतम उत्क्रांतो भविष्यामि कस्मिन् वा प्रतिष्ठिते प्रतिष्ठास्याम इति सहा इक्षाम चक्रे. तो विचार करता झाला, कस्मिन् उत्क्रांते अहम उत्क्रांतः भविष्यामि. कोणाच्या निघून जाण्याने मी निघून जाईन. कस्मिन् वा प्रतिष्ठिते प्रतिष्ठास्याम इति, किंवा कोणाच्या स्थिर राहण्याने मी स्थिर होईन. या पुरुषानं असा विचार केलेला आहे की कोण निघून गेलं म्हणजे मी निघून जातो आणि कोण असलं म्हणजे मी त्या ठिकाणी स्थिर राहतो. इथे पुरुष हा शब्द जो आला तो आत्म्याच्या अनुषंगाने आलेला आहे. आणि आत्म्याला कोणतेही गुण नाहीत. तो गुणातीत आहे. आणि तो गुणातीत असल्या कारणानं हा पुरुष मला समजून घेण्यासाठी, मला तो अनुभवण्यासाठी जो विकास आहे त्या विकासाचा विचार हा या ठिकाणी त्यांना द्यायचा आहे. म्हणून कोणाच्या जाण्यानं मी जातो किंवा कोणाच्या स्थिरत्वानं मी राहतो हा विचार इथे आहे. आता फळं ज्या वेळेला आपण झाडावरती बघतो त्यावेळेला प्रत्येक फळ तयार होताना तिथे सुरुवातीला एक फुलाची अवस्था येते. फुलाच्या अवस्थेतून ते फळ तयार होतं. पण प्रत्येक फूल हे फळ असतंच असं नाही. तसं या ठिकाणी आमच्या इच्छा ज्या काही आहेत, आमच्या संकल्पना ज्या काही आहेत, आमच्या अपेक्षा ज्या काही आहेत त्या अनेक वेळेला जोरदार असतात. म्हणून प्रत्येक विचाराच्या मागे इच्छा येते. विचारातून इच्छा, इच्छेतून विचार ही भूमिका आहे. म्हणून इच्छा, इच्छेमधनं कृती आणि कृतीमधून त्याचा येणारा फळाचा अनुभव हे व्यावहारिक जगतामध्ये आपण अनुभवत असतो. आणि त्यामुळं समष्टी मन जे आहे हे समष्टी मन परमात्मा तत्वाशी म्हणा, त्या निर्मात्याशी म्हणा जोडलेलं आहे. त्यालाच विश्व मन असंही काही वेळेला आपण शब्द वापरतो. आणि म्हणून त्याच्या इच्छेनं ह्या जगाची निर्मिती झाली. म्हणून त्या सत्यस्वरूपाचं जे वातावरण आहे ते वातावरण शाश्वताशी निगडीत झालं. तो स्थिर आहे. त्यानं पुढे सगळं निर्माण केलं. आणि माई जो आहे, माझ्यातला अहम जो आहे, हा अहमसुद्धा त्या आत्म्यामधूनच आलेला आहे. मूळ ते स्वरूप आहे. त्या आत्म्यामधूनच अहम निर्माण झाला आणि हे शरीर पुढे कार्यरत झालं. हा जीव त्या ठिकाणी आला. जीव आला, त्या जीवाला देह आला आणि म्हणून देहाच्या अनुषंगानं जीवनातल्या यश अपयश, सुख दुःख या अनुभवांचा विचार आला. हा जो आत्म्यामधून आलेला मी आहे, हा मी देहाशी जोडला जातो, अज्ञानाशी जोडला जातो. म्हणून तो प्रत्येक वेळेला मीचपणानं व्यवहार करत राहतो. म्हणून इथे आम्हाला आत्ताला आत्म्याचं विस्मरण झालेलं आहे. आम्ही अशाश्वताला स्वतःला जोडून घेतल्या कारणानं शाश्वताचं विस्मरण आम्हाला झालं. त्याची जाणीव आमच्यामधली कमी होत गेली. आणि अशाश्वताला हा माझा अहम जोडलेला राहिल्या कारणानं जे अनुभव येतात त्यातून कुठेतरी मला मग असं जाणवायला लागतं की अरे इथे मी आहे. याच्यातून मला जे प्राप्त करायचं आहे ते मी प्रयत्न करतो आहे, पण ते मला मिळत नाही. ते कुठे मिळेल म्हणून मी शाश्वताकडे वळतो. तिथे मला जाणवतं की अरे याच्यापेक्षा कोणीतरी वेगळं आहे, तिथून आपण ते बघावं. म्हणून इथे त्यांनी एक प्रकारानं
निघून जाणं आणि स्थिर राहणं ह्या दोन क्रिया विचारामध्ये घेतलेल्या आहेत. देहाचा विचार जो आहे हा मी देहामधून व्यक्त झाला. देह प्रकृती आवरणाशी जोडला गेला म्हणून त्या प्रकृतीच्या अनुषंगानं मी वावरतो. पण ही प्रकृती खरी नाही. प्रकृती नाशिवंत धर्माची आहे म्हणून जे नाशिवंत आहे ते मला परिपूर्णतेकडे नेऊ शकत नाही. लहान मुलगी आहे, भातुकलीचा खेळ ती खेळते आहे. तिनं निर्माण केलेली बोळकी तिच्या समोर आहे, तिच्यासमोर तिची बाहुली पण आहे. त्या बोळक्यांमधून ती जो काही स्वयंपाक करते तो सगळा असत्यच असतो. तिथे प्रत्यक्षात काहीच नसतं. पण त्या बाहुलीला सुद्धा जवळ घेत मी तुला आता आंघोळ घालते, मी तुला फ्रॉक घालते असं म्हणत तिला ती जे काही सजवते, तिला त्या बोळक्यांमधलं अन्न खाऊ घालते, हा सगळा तिच्या खेळण्याचा एक भाग असतो. तिथे प्रत्यक्षामध्ये काहीही नाही. जरी त्या बाहुलीला अनुलक्षून तिनं स्वतःला आईपण घेतलेलं असलं तरीसुद्धा ते आईपणही काल्पनिकच असतं. मूळ तिचं स्वरूप काय आहे? लहान मुलगी. पण आत्ताला तिनं एक काल्पनिक आईचं पण स्वीकारलं आणि त्या बाहुलीबरोबर ती भातुकलीचा खेळ खेळत राहिली. तसे आम्ही आहोत. आम्ही ह्या दृश्यामध्ये भातुकलीसारख्या ह्या धर्मामध्ये गुंतून पडतो आणि आमचं असलेलं जे मूळ आनंद स्वरूप आहे ते काही काळ आम्ही बाजूला ठेवतो किंवा त्याचं विस्मरण आम्हाला होतं. म्हणून लहान मूल हे स्वरूप जसं तिचं बदलत नाही, ते कायम आहे, तसं माझं आत्मस्वरूप, माझं आनंद स्वरूप हे मुळात कायम आहे. मी दृश्याला स्वतःला जोडून घेतलं म्हणून मी त्या प्रपंचाप्रमाणे, त्या व्यवहाराप्रमाणे वावरतो आहे. आपला आत्मा जो या देहात येतो आहे, देहातून बाहेर जातो आहे, आमच्या इंद्रियांना कार्यरत ठेवतो आहे, प्राणतत्वाला तो संजीवक आहे, ही सगळी भूमिका आत्म्याच्या विशुद्ध स्वरूपाची भूमिका आहे. ती बंधनरहित आहे. आणि म्हणून संतांचा अनेक वेळेला जे सांगणं आहे, खेळा ऐसा प्रपंच मानावा. आपला प्रपंच हा खेळाप्रमाणे आपण स्वीकारावा. खेळाप्रमाणे प्रपंचाकडे बघायला शिकावं. आपण पत्ते घेऊन ज्या वेळेला खेळतो त्यावेळेला 4-5 जण बसलेले असतात. ते 52 पत्ते त्या 4-5 जणांमध्ये वाटले जातात. आपल्या हातात असलेल्या पत्त्यांना अनुलक्षून आपण खेळत असतो आणि आपली भूमिका काय आहे? मला डाव जिंकायचा. तसं ह्या प्रपंचामध्ये मला जे प्राप्त झालेलं आहे त्याला स्वीकारत, खेळासारखं त्याच्याकडे बघत, कदाचित एक डाव मी जिंकेन, कदाचित पुढचा डाव मी हरेन, पण खेळातलं खेळपण जसं मी कायम ठेवतो तसं जीवनातला सहजतेचा भाव मला कायम ठेवता आला पाहिजे. तेव्हा ह्या साक्षी भावाचा विचार, त्या आत्मतत्वाचा विचार हा माझ्यामध्ये राहतो. आणि त्याला अनुलक्षूनच पुढच्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हा पुरुष पुढे काय करतो आहे. त्यांनी मला एक जाणीव दिली की साक्षी भावानं ह्या जीवनामध्ये मला राहायचं आहे. पुढे तो काय करतो आहे? 4थ्या मंत्रामध्ये सप्राणम सृजत प्राणाश्रद्धां खं वायुर्ज्योतिरापः पृथिवीं इंद्रियं मनः अन्नम अन्नत्वीर्यं तपो मंत्रः कर्म लोका लोकेषु च नाम च. या पुरुषानं काय केलं? ज्या 16 कला कोणत्या? हा प्रश्न सुकेशाचा आहे. त्याचं उत्तर ह्या 4थ्या मंत्रात त्यांनी दिलं. त्या 16 कला कोणत्या?
सप्राणाम असृजत. पहिली कला आली, तो प्राणाला उत्पन्न करतो. प्राणात श्रद्धा खम वायु ज्योति आपः पृथिवीम इंद्रियम मनाः. त्याच्यामधून श्रद्धा आली, श्रद्धेतून पंचमहाभूत आली, 5 तत्व पुढे येतात. ती 5 तत्व इंद्रियांमध्ये कार्यरत झाली, म्हणून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांचा विचार आला. ह्या इंद्रियांना कार्यरत कोण करतं आहे? मन. म्हणून पुढचं तत्व आलं मन. हे मन कशावरती पोषित राहतं? अन्नावरती. अन्नाचा विचार आला. अन्न मला काय देत आहे? वीर्य म्हणजे शक्ती देत आहे. आणि त्या शक्तीचा उपयोग कुठे आहे? तप. म्हणून तप आलं. त्या तपामध्ये मंत्र आला, म्हणजेच एक प्रकारचं ओंकाराचं स्मरण असेल, अन्य कुठल्या देवतेच्या नामाचं चिंतन असेल. त्याच्यातून पुढे मी कर्माला प्रवृत्त होतो. कर्म आलं म्हणून हे दृश्य जगत आलं, आणि दृश्य जगत आलं त्याच्या व्यवहारासाठी नामरूपाचा विचार आला. म्हणून ही 16 तत्व जी आहेत, प्राण, त्याच्यानंतर श्रद्धा, त्याच्यानंतर आकाश, त्याच्यानंतर पंचमहाभूत, त्याच्यानंतर इंद्रिय, मन, अन्न, शक्ती, तप, मंत्र, कर्म, जग आणि नामरूप. आकाश म्हणजे पंचमहाभूत. आकाश, वायू, खम म्हणजे आकाश, वायू, तेज, इंद्रिय, मन, अन्नम. अन्नात वीर्यम, तपाः, मंत्र, कर्म, काह, लोक, लोकेषु नाम. 16 नाम, नामरूप 16. 16 हे अविद्येमधनं येतात. पुढचं वाक्य त्यांनी टाकलंय, सगळ्या 16 कला अविद्येमधनं येतात. आपलं अंतर्बाह्य जगत जे आहे ते पूर्णपणानं याच्याशी निगडीत झालेलं आहे. दृश्यातही मी हे अनुभवतो आहे आणि अंतरंगातही मला हा अनुभव आहे. पहिलं तत्व प्राण. प्राणाचा विचार आधीच्या प्रश्नांमध्ये झालेला आहे. म्हणून प्रेरक शक्ती या अंगानं इथे प्राणशब्द आहे. आपल्यामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आपण कार्य करू शकतो. देहातला प्राण गेला की देहही निश्चल होतो, किंवा इंद्रियातला प्राण गेला तर ते इंद्रिय त्याचं कार्य करू शकत नाही. म्हणून प्रेरक शक्ती प्राण आहे. हा प्राण आमच्यामध्ये श्रद्धा निर्माण करतो. श्रद्धेचा विचार कालही आपण बघितलेला होता. आपली आपल्यावरची असलेली श्रद्धा किंवा आपल्यावरती असलेला विश्वास. माझ्यात कोणते गुण आहेत ते मला कसे विकसित करता येतील, माझ्यातले अवगुण असतील तर ते मला कसे दूर करता येतील, हा आपल्या सुप्त शक्तींच्या जाणीवेचा विचार हा श्रद्धेशी निगडीत आहे. किंवा श्रद्धा एवढ्यातनं पण येते फक्त की मी आहे, त्याला क्वेश्चन नाही करू शकत, त्याला प्रश्न नाही विचारू शकत. माझं स्वतःचं एक्झिस्टन्स, सो ते माझ्या अस्तित्वाचं जाणीव, त्याला पण श्रद्धा म्हणता येईल. हो, आहे ना. कारण तुम्ही गाढ झोपेत जरी असलात तरी तुमच्यातला मी जो आहे हा तिथे अखंड जागा आहे. अवेअरनेस ऑफ
म्हणून तुम्हाला थोडंसं जरी तोंडावर पाणी मारलं तर अरे असं म्हणत तुम्ही जागे होता. हा मी व्यक्तीच्या जन्माबरोबर जो आलेला आहे तो अखंडपणानं त्याच्याबरोबर राहतो. म्हणून आत्मविश्वासात्मक प्रेरक शक्तीच्या अनुषंगानं पुढेही पंचमहाभूत कार्यरत होतात. काल एक शब्द त्याच्यासाठी ऐकला, जाणीव जागृती. जाणीव जागृती, येस, कॉन्शियस अवेअरनेस. ती जाणीव जी आहे की मी आहे तीच श्रद्धा आहे आणि तोच आधार बनतो पंचमहाभूताचा. त्याच्यातनंच आकाशात ती तत्व सगळी येतात. आणि ही पंचमहाभूत दृश्यातही आहेत आणि देहातही आहेत. म्हणून त्यांच्यापासून आपण आपल्याला वेगळं करू शकत नाही. पिंड ब्रह्मांडाचा विचार आला. किंबहुना देहातलं एखादं तत्व जरी कमी झालं तरी आम्ही अस्वस्थ असतो आणि दृश्यातलं एखादं तत्व कमी व्हायला लागलं तरीही आम्ही अस्वस्थ होतो. मग आता या समष्टीमधलीच पंचमहाभूत व्यष्टी रूपामध्ये माझ्या इंद्रियांमध्ये येतात. म्हणून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय कार्य करतात. म्हणून इंद्रिय ही या ठिकाणी आली. ह्या इंद्रियांचा केंद्रबिंदू जर कोणी असेल तर तो मन आहे. मला एखाद्या वस्तूचं ज्ञान घ्यायचं आहे त्यावेळेला डोळे असं म्हणत नाही की हे पुस्तक उचल. मन मला म्हणतं आहे की या विषयाचं वाचन आपण करूया, म्हणून मी त्या पुस्तकापर्यंत जातो आणि त्या पुस्तकाचं नाव बघत मी ते हातामध्ये घेतो. म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना कार्यरत करणारा, प्रेरणा देणारा, तो विचार निर्माण करणारा जर कोणी असेल तर ते आमचं मन आहे. आणि ह्या मनाचं पोषण अन्नामुळे होतं. जसा तुमचा आहार तसं तुमचं मन, आणि त्या मनानुसार तुमचा विचार आणि उच्चार पुढे तयार होतो. म्हणून आहाराची सात्विकता, आहाराची शुद्धता हा विचार आपल्याकडे सातत्यानं जो मांडला गेला तो त्या अर्थानं आहे की तुमचा आहार तुमच्या मनाचंही पोषण करतो आणि शरीरातल्या सप्तधातूंचंही पोषण करतो. म्हणून ते अन्न ज्या वेळेला मी ग्रहण करतो आहे त्यावेळेला माझ्यामध्ये वीर्य म्हणजेच शक्तीच्या अनुषंगानं येणारा विचार, मग ते शौर्य असेल, धैर्य असेल, साहस असेल, माझ्यातल्या काहीतरी उच्चतम प्राप्त करणाऱ्या आकांक्षा असतील किंवा ध्येयवाद ज्याला म्हणतात तो असेल, हे शक्ती जी काही आहे, हा विचार जो काही आहे तो अन्नामधून येतो. मग ह्या साहस, मग हे ध्येय जे मला गाठायचं आहे, मला जे पराक्रमानं राहायचं आहे त्याच्यासाठी परिश्रमांचा भाग आला. म्हणून तिथे तप आलं. कोणतीही गोष्ट तुम्हाला जर उत्तम रीतीनं आत्मसात करायची असेल तर तिथे परिश्रमांना तुम्हाला पर्याय नाही. लोखंडाचे चणे खावे तेव्हा ब्रह्मपदी नाचे, हा जो भाग आहे तो परिश्रमाशी निगडित आहे, तपाशी निगडित आहे. अगदी असुर अयोग्य रीतीनं वागले, पापाचरणानं, अहंकारानं वागले, पण एखादा वर प्राप्त करत असताना ते अत्यंत कठोर तपाचरण करत होते. म्हणून त्या तपाचरणातनं तो भगवंत प्राप्त व्हायचा आणि त्यांना त्यांचा असलेला वर तो त्यांना देत होता. म्हणजे कठोर तपाचरणातून तुम्ही एक उत्तमता, चांगलेपणा, अपेक्षितता ही प्राप्त करता. मग या तपाचरणामध्ये चिंतनाचा भाग आला.
म्हणून तिथे पुढे मंत्र आले. कुठल्या तरी मंत्राचं उच्चारण मी करतो आहे, त्याचा सतत विचार मी करतो आहे. मननात त्रायते इति मंत्राः. मननात त्रायते इति मंत्राः. ज्याचं मी पुनः पुन्हा उच्चारण करतो आहे, तो शब्द, ती ओळ ही मंत्रा समान आहे, त्याला मंत्राचं स्वरूप आहे. या मंत्रामधून मी माझ्या मनाला एक शिस्त निर्माण करतो, एक वळण देतो. काही काळ त्याच वातावरणामध्ये मी त्या मनाला ठेवतो आणि त्यामुळं एक प्रकारची कार्यक्षमता म्हणा, कृतीची जडणघडण म्हणा, ही माझ्यामध्ये तयार होते आणि त्यातून गुणवत्ता ज्याला आपण म्हणतो, उत्तमता ज्याला म्हणतो, ती आपण तयार करतो. म्हणून 14वी कला आली कर्म. पहिले 13 घटक जर योग्य रीतीनं असतील तर 14वं तुमचं कर्मही एका उच्चतम पातळीवरती उत्तमतेशी निगडीत असेल. आणि त्या कर्माच्या समूहामधून जगाचा विचार आला. कारण ह्या दृश्यामध्ये मी वावरतो, इथे मी कर्म करतो आहे, म्हणून ते कर्म करताना त्याचा माझ्यावरती आणि माझ्या अवतीभोवतीच्या वातावरणावरती, समूहावरती होणारा परिणाम, म्हणून तिथे जगाचा विचार आला. हां, मग आता हे जग आल्यानंतर त्या जगामध्ये व्यवहार करायचा आहे, म्हणून तिथे नामरूप आलं. शेवटची कला नामरूप. नुसती 4 माणसं एकत्र आली आणि काहीतरी काम करता आहेत असं नाही. त्या 4 जणांना काहीतरी नावं आहेत, तेव्हा आपण म्हणतो तुम्ही हे काम करा, तुम्ही ते काम करा. जर त्यांना नावच नसतील तर तिथे एकमेकांशी संवाद कसा होणार, कम्युनिकेशन कसं होणार, हा समोर भाव येतो. म्हणून ह्या 16 कलांचा विचार मांडत असताना ऋषींनी अनंत स्वरूप असलेल्या प्राणापासून शांत, मर्यादित, संकुचित असलेल्या नामरूपापर्यंत आपल्याला आणलेलं आहे. वरून इतके आम्ही ह्या खालच्या पायरीवरती आम्ही आलेलो आहोत. म्हणून ह्या नामरूपामधून उत्क्रांत होत त्या प्राणापर्यंत, त्या परमपुरुषापर्यंत मला जायचं आहे. इथे ह्या सगळ्यांमध्ये एक प्रकारचं शाश्वत स्वरूपाचं ओझरतं किंवा स्पर्श करता येईल असा एक विचार फक्त ऋषींनी दिला. आणि तो देत असताना त्यांनी पुढे त्यांचा दृष्टांत घेतला की तुम्ही कसे आहात आणि तुम्हाला काय व्हायचं आहे. म्हणून 6वा मंत्र, 5वा मंत्र जो येतो तो असा येतो, स यथेम अद्य नद्याः स्यन्द्यमानाः समुद्रायणाः समुद्रं प्राप्यास्तं गच्छन्ति भिद्येते तासां नामरूपे समुद्र इत्येवं प्रोच्यते. एकमेवास्य परिद्रष्टुरीमाः षोडशकलाः पुरुषायणाः पुरुष प्राप्यास्तं गच्छन्ति भिद्यन्ते तासां नामरूपे पुरुष इत्येवं प्रोच्यते. स एषो कलो अमृतो भवति तदेष श्लोकः. यथा इमाः स्यन्द्यमानाः समुद्रायणाः नद्याः समुद्रं प्राप्य अस्तं गच्छन्ति तासां नामरूपे भिद्यते. वाहणाऱ्या समुद्रगामिनी नद्या
समुद्राला जाऊन लय पावतात, त्यांची नावरूप तिथे नाहीशी होतात. समुद्राला मिळाल्यानंतर गंगा गंगा राहत नाही, गोदावरी गोदावरी राहत नाही, नर्मदा नर्मदा राहत नाही. त्या समुद्र म्हणूनच तिथे ओळखल्या जातात, त्यांना समुद्र म्हणूनच म्हटलं जातं. एवं एव अस्य परिदृष्टः. त्याप्रमाणे या साक्षीरूप पुरुषाच्या बाबतीमध्ये इमाः पुरुषयणाः षोडश कलाः पुरुषं प्राप्य अस्तं गच्छन्ति. या पुरुषगामिनी 16 कला पुरुषाला प्राप्त करत त्याच्यामध्येच लय पावतात. म्हणजे या 16 कला त्या आत्मस्वरूपाशी तुम्ही एकाग्र होतात, अनन्य होतात, तेव्हा त्यांचं अस्तित्वच राहत नाही, त्या वेगळेपणानं तिथे राहत नाही. तासाम नामरूपे भिद्यते. त्यांची नावरूपही लय पावतात. इति एवं प्रोच्यते. तसेच म्हणजेच त्या पुरुषाला म्हटलं जातं की सा एषः अकलाः अमृताः भवति. हा परमपुरुष, हा परमात्मा स्वतः कलारहित आणि अविनाशी आहे. म्हणजे इथे माझं मन जे आहे, हे मन कर्म आणि अकर्म ह्या दोहोंशी संलग्न आहे. काही वेळेला ते कर्म करत असतं, काही वेळेला ते कर्मापासून बाजूला असतं. कर्म आणि अकर्म करत असला, कुठल्याही भावामध्ये तो असला तरीसुद्धा त्याचं जग जे आहे ते इंद्रियजन्य जग आहे, मीपणाशी ते निगडित आहे. म्हणून मन एका बाजूला विचारही करतं, कर्मही करतं आणि ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांनाही ते कार्यरत ठेवतं. पण त्याचबरोबर त्याच्यामधला मी जो आहे, अहम जो आहे, हा अहम प्रत्येक वेळेला व्यक्त होत राहतो. म्हणजे ही व्यक्त होणारी अहमची भावना जी आहे ही या बाह्य जगताशी, बहिर्मुखतेशी कुठेतरी निगडित आहे. पण मी ज्या वेळेला ह्या सगळ्यांना 16ही कलांना अंतरंगाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो, मी माझी ज्ञानेंद्रिय बाहिर्मुखतेच्या ऐवजी अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करतो. आत्ताला मी बाहेरचं ऐकतो आहे, पण मी ध्यानाच्या अभ्यासामध्ये, एकाग्र होण्याच्या अभ्यासामध्ये त्याच कानांना मी माझ्यामधल्या असलेल्या ओंकाराचाच स्वर फक्त ऐकू देतो, मी बाकी तिथे काहीच ऐकू देत नाही. माझे डोळे बाहेरून मी बंद केले, पण आतमध्ये मी त्या ओंकाराला किंवा माझ्या गुरुतत्वाला बघण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणून ध्यानाच्या अभ्यासात मला जे काही जाणवतं, अनुभवाला येतं, तिथे माझे डोळे अंतर्मुख झाले. म्हणून आपली इंद्रिय अंतर्मुख होत अंतरंगामधल्याच परमपुरुषाशी, आत्मस्वरूपाशी जशी एकाग्र होतात, तसं हे बाह्य नामरूप थांबतं. त्याचा असलेला संपर्क आमचा कमी होतो, किंबहुना तो खंडित होतो. आणि तो खंडित झाल्या कारणानं मनासकट सगळ्या जाणीवा ह्या एका परमपुरुषाशी निगडीत होतात. आणि म्हणून शरीर मनबुद्धीच्या पलीकडे जाण्याचा जो प्रयत्न, तो ह्या परमपुरुषाला बघण्याचा अभ्यास आहे. तो तुम्हाला तिथे त्या अनुषंगानं येतो. आणि हा अभ्यास आपण जसजसा करत जातो तसतसं तुमचं बहिरंग थांबतं आणि अंतरंगामधल्या आनंद स्वरूपाशी, आत्मस्वरूपाशी तुम्ही अधिक जोडले जाता. तिथे तुम्हाला तुमच्यातल्या मीपणाची सुद्धा मग जाणीव राहत नाही. त्यासाठी त्यांनी नदीचा दृष्टांत दिला. नदी वाहताना तिचं नाव घेऊन ती वाहते आहे,
गंगा, गोदावरी, भागीरथी, नर्मदा, चंद्रभागा जे असेल ते. पण ज्या ठिकाणी ती समुद्राला स्पर्श करते आहे तिथे तिचं नाव समतं आहे. लौकिक अर्थानं असलेला माझ्यातला मी त्या परमपुरुषाशी एकाग्र होताना पूर्णपणानं अस्तंगत होतो, नव्हे तो त्याच्यामध्ये लय पावतो. त्याचं अस्तित्वच तिथे राहत नाही. म्हणून ह्या कला, ही प्रेरक शक्ती, ही सुद्धा त्या परमपुरुषामध्ये लीन होते. म्हणून माझं कार्य आणि त्या कार्यामधून येणारी शक्ती हे दोनही इथे आता थांबतात. मला काही करायचं आहे किंवा मी काही करणार आहे हा भावही मग त्या ठिकाणी राहत नाही. जर मी अशा रीतीनं त्याच एका आत्मस्वरूपाशी स्वतःला घट्ट राहण्याचा प्रयत्न केला तरच मी अखंड आनंदाची, निरंतर आनंदाची अनुभूती घेऊ शकतो. जोपर्यंत माझा आत बाहेर असं चालू राहील तोपर्यंत निरंतर आनंदाचा विचार हा माझ्यासमोर येणार नाही. म्हणून पहिल्यांदा त्यांनी आम्हाला वृत्ती अशी करायला दिली की नदीसारखे तुम्ही स्वतःला समर्पित करा. आणि हे समर्पित केल्यानंतर मग तुम्ही कसे राहा तर घट्ट राहा. आणि ते घट्ट राहण्यासाठी त्यांनी चाकाचा दृष्टांत 6व्या मंत्रामध्ये घेतलेला आहे. अरा इव रथनाभौ कला यस्मिन् प्रतिष्ठिताः तं वेद्यं पुरुषं वेद यथा मावो मृत्युः परिव्यथा इति. रथनाभौ अराः इव यस्मिन् कलाः प्रतिष्ठिताः. रथाच्या नाभीमध्ये आरे जसे स्थिर असतात, त्या केंद्राशी ते पूर्णपणानं जोडलेले असतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी सर्व कला ह्या राहतात तं वेद्यं पुरुषं वेद, त्या जाणण्यायोग्य असलेल्या पुरुषाचे ज्ञान आपण संपादन करावे. यथा मृत्युः वाहामा परिव्यथाः इति, जेणेकरून तुम्हाला मृत्यूची बाधा होणार नाही. चाकाच्या मध्यभागी त्या आरा पूर्णपणानं जोडलेल्या असतात. तशा ह्या 16 कला त्या परमपुरुषाशी पूर्णपणानं जोडलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांना आम्ही जाणलं की मृत्यू नावाची जी गोष्ट आहे ती या भीतीपासनं आपण मुक्त होतो. आता गाडीचे आरे, चाकाचे आरे हे जर ताठपणानं राहिलेले असतील तरच ते मजबूती देते. आणि ते जर वाकलेल्या स्वरूपामध्ये राहिले किंवा सैल स्वरूपामध्ये राहिले तर ते चाक व्यवस्थित फिरणार नाही, ते गडबड करेल. म्हणून त्यांनी असं म्हटलं की आपण जे दृश्य विश्वात आत्ता कार्य करतो आहोत तिथे आपले सगळं जे जीवन आहे, त्या जीवनाचा जो विचार आहे हा सगळा आपला बाहेरचा परिघाचा भाग आहे. चाकाच्या बाहेरचा जो भाग आहे वरचा, तो सतत वर खाली होत राहतो. तसे ह्या दृश्य विश्वातलं जीवन व्यतीत करत असताना, जगत असताना आमच्यामध्ये वर खाली होत असतं. ज्याला आम्ही सुखदुःख म्हणू, मान अपमान म्हणू, चांगलं वाईट म्हणू, यश अपयश म्हणू, कधी वरती कधी खाली. पण हा बाहेरचा जो परिघ आहे, या बाहेरच्या परिघाला जाणण्यापेक्षा किंवा त्याचा विचार करण्यापेक्षा आतल्या आऱ्याला, त्या नाभीला मी विचारात घ्यावं, कारण तिथे सगळे एकत्रित केंद्रीभूत झालेले आहेत. म्हणून मी केवळ बाह्यांगाचा विचार करतो. व्यक्ती,
वस्तू आणि परिस्थिती मला सुख देईल असं म्हणत मी बाहेर गुंतून पडतो. म्हणून बाहेर न राहताना, परिघामध्ये न राहताना आतल्या केंद्राकडे, आतल्या बिंदूकडे मी यावं. आणि तो बिंदू म्हणजेच त्या परमतत्वाचा विचार. आणि त्या परमतत्वाचा विचार, त्या केंद्राला जाणारा विचार माझ्या जीवनातली अनिश्चितता संपवतो. म्हणून त्यांनी पुढे अजून एक दृष्टांत घेतलेला आहे अन्य एका ठिकाणी. आकाशामध्ये आपण ज्या वेळेला फटाके उडवतो त्यावेळेला आम्हाला ते सगळी रोषणाई दिसते. गोलाकार असेल, चौकोनी असेल, एखाद्या झाडासारखा आकार झालेला दिसेल. आम्ही त्या फटाक्याच्या सौंदर्याला स्पर्श करू शकत नाही. आम्ही फक्त तिथे अनुभवतो किंवा बघतो. तसं 16 कलांनी युक्त असलेला हा पुरुष आहे. 16 कलांनी व्यक्त झालेलं हे सगळं विश्व आहे. पण मूळ माझं ध्येय हे केवळ कलांना आत्मसात करणं नाही, तर कला ज्याच्या अनुषंगानं कार्यरत झाल्या, व्यक्त झाल्या, त्या परमपुरुषाला मी बघावं. त्या परमपुरुषाशी जोडलेल्या चाकाच्या आऱ्यासारख्या या संपूर्ण 16 कला आहेत. म्हणून मी त्या परमपुरुषाला, त्या केंद्राला मी आत्मसात केलं की मी घट्ट राहतो. मग मला कुठेही वेगळेपणा येत नाही किंवा कमकुवतपणा ज्याला म्हणतात तो तिथे निर्माण होत नाही. मृत्यू परिव्यथा, मृत्यूवरती मात करणं म्हणजे मृत्यूविषयक असलेल्या भीतीमधून आपण मुक्त होणं. कारण देह म्हणून मी जन्माला आलेलो आहे तेव्हा मृत्यू मला अनिवार्य आहे, अटळ आहे. पण मृत्यूच्या काळी सामान्य माणूस जो भयग्रस्त होतो, ती भयग्रस्तता अशा माणसामध्ये राहत नाही. कारण त्यानं त्या परमपुरुषाला जाणलेला आहे. त्याला जाणल्यानंतर तुमची भावना अशी होते की मृत्यू मला नाही, आत्मतत्वाला मृत्यू नाही, मृत्यू देहाला आहे. काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये हे बऱ्याच वेळेला अनुभवाला येतं. जाण्यापूर्वी 15 दिवस ती माणसं एकदम गप्प असतात. घरातलेही असं म्हणतात की अहो तुम्ही आमच्याशी का बोलत नाही. कुठेतरी आपल्या जाण्याची जाणीव माणसाला ज्या वेळेला होते, आणि सिद्धांत असे आहेत की मृत्यू तुम्हाला तुमच्या जाण्याची कल्पना देतो. आम्ही ती जर लक्षात घेतली तर असलेला काळ आपण अधिक चांगल्या रीतीनं व्यतीत करू शकतो. पण इथे मृत्यूची पीडा होत नाही किंवा मृत्यूची भीती तुम्हाला राहत नाही. हे उपनिषद वारंवार जे म्हणतात याचाच अर्थ असा की सामान्य माणूस मृत्यूची जाणीव झाल्यानंतर काहीसा आतून भयग्रस्त होतो. म्हणून तुम्हाला एका व्यापकत विश्वाची कल्पना आली की तुम्हाला जी निर्भयता येते त्या निर्भयतेचं स्वरूप म्हणजे मृत्यूची पीडा नाही. शेवटी सगळं सांगून झाल्यानंतर शुक महामुनींनी परीक्षिताला विचारलेलं आहे, तुला अजूनही तक्षक येणार आणि दंश करणार याच्याविषयीची भीती तुला आहे का? तिथे भागवतात परीक्षिताचं उत्तर आहे, मला अजिबात तक्षकाची भीती नाही. तक्षक केव्हाही येऊ दे, तो आला आणि त्यांनी दंश केला तरीसुद्धा तो या देहाला दंश करणार आहे. आत्ताला तुमच्या कृपेनं मला जे ज्ञान प्राप्त झालं, जी दृष्टी आली, मी आनंदामध्ये आहे. ध्रुवाच्याही बाबतीमध्ये तेच आहे. अढळपद मिळाल्यानंतर मृत्यूच्या मस्तकावरती, यमाच्या मस्तकावरती पाय ठेवून तो पुढे गेला. म्हणजे एक प्रकारची निर्भयता भगवंताच्या प्राप्तीनंतर
त्याला जाणल्यानंतर तुमच्यामध्ये निर्माण होते. म्हणून कोणताही क्रांतिकारक फासावर जाताना कधीही डगमगला नाही. कारण मी माझ्या देशासाठीच फासावर जातो आहे, मी पुन्हा नव्यानं माझ्या देशासाठी जन्म घेईन, हा विचार त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रबळ आहे. म्हणून मृत्यूची भीती, मृत्यूची पीडा आपल्या जीवनाला ज्या वेळेला एक हेतू असतो, काही एक ध्येय असतं, त्यावेळेला त्या जीवनाचं आव्हान, त्या जीवनाला आपण सहजपणानं पेलतो किंवा स्वीकारतो. अगदी हे 10वी-12वीचे निकाल लागले, आपण बघितलं. कुठेतरी एकाच खोलीमध्ये आई 4 घरी भांडी घासते आहे, वडील कुठेतरी हातगाडीवरती काम करत आहेत. अशा वातावरणामध्ये सुद्धा 95% गुण मिळवणं, 97% गुण मिळवणं, हा तो मुलगा किंवा ती मुलगी शिक्षणाच्या अनुषंगानं असलेल्याही परिस्थितीमध्ये एक ध्येयासक्त जीवनाची दृष्टी ठेवतो आणि ते आत्मसात करतो. म्हणून प्राप्त झालेल्या या मनुष्य जन्मालाही एका ध्येयाच्या भावनेनं मी बघा. आत्मज्ञानाची प्राप्ती मला करायची आहे, ते आत्मज्ञान मला आत्मसात करायचं आहे, त्या परमतत्वाशी मला एकरूप व्हायचं आहे. या ध्येयानं ज्या वेळेला तुम्ही बघता आणि राहता, तेव्हा तुम्हाला कुठल्याच अडीअडचणींची, अडथळ्यांची भीती राहत नाही. आणि आत्ताला कितीही मी चांगल्या मार्गानं जातो आहे, यदाकदाचित माझा हा मार्ग किंवा माझं हे साधन, ही उपासना आज जरी माझी अपूर्ण राहिली, तरीसुद्धा भगवंतानं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे की राहिलेली ही साधना घेऊन मी पुढल्या जन्मामध्ये परत येतो आणि तिथून मी पुढे जातो. असं नाही आहे की इथे माझं अर्धवट राहिलं म्हणजे मी सोडून दिलं आणि नव्या जन्मात पुन्हा नव्यानं सुरुवात. ज्ञानेश्वर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगतात किंवा 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये विवेकानंद आणि शंकराचार्य काम करतात. याचाच अर्थ मागच्या जन्मापर्यंत घेऊन आलेलं ते साधन, राहिलेला भाग या जन्मात पूर्ण करतात आणि पुढे जातात. आम्हालाही ते पुढे जायचं. त्या अनुषंगानं निर्भयता आत्मज्ञान आपल्याला देतं, हे उपनिषदांनी वारंवार आमच्या समोर ठेवलेलं. म्हणून 7व्या मंत्रामध्ये ऋषी समारोप करताना म्हणत आहेत, तानहो वाचयिता वदेवाहमेतत्परम ब्रह्मवेद नातः परम अस्ति. पिप्पलाद ऋषी त्यांना असं म्हणाले, हेच श्रेष्ठ ब्रह्मतत्व मी आहे आणि इतकंच मी जाणतो, त्याहून वेगळं काहीही नाही. पहिला विचार ऋषी म्हणाले, मला जे जाणता येईल तेवढं मी तुम्हाला सांगेन. म्हणून इथेही ते म्हणतात की जेवढं मी जाणलं तेवढंच मी तुम्हाला सांगितलं. आता इथे प्रश्न कदाचित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आलेला असेल किंवा ऋषींना तो जाणवला असेल की मग अजून काही जाणायचं आहे का, मग आम्ही अन्यत्र कुठे जावं का. म्हणून ते म्हटलेलं आहे, नातः परम अस्ति, याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही. तुम्ही अन्यत्र कुठे जाण्याचीही गरज नाही आणि अन्य काही वेगळं तुम्हाला बघायला पाहिजे असंही नाही. म्हणून सर्वव्यापी असणारं जे चैतन्य तत्व आहे, निरपेक्ष आनंदाचा अनुभव देणारा जो भाव आहे, तो भाव एकमात्र परमश्रेष्ठ तत्वाशी, परब्रह्माशीच तो निगडीत आहे. तेच आपलं खऱ्या अर्थानं जीवन आहे. आणि म्हणून शेवटी या सर्व 6 शिष्यांनी गुरूंच्या विषयीचा कृतज्ञतेचा भाव व्यक्त केलेला आहे. शेवटचा 8वा मंत्र, ते तम अर्चयन्तस्त्वं हीनः पितायो अस्माकं विद्यायाः परंपारं तारयसुति.
नमः परम ऋषिभ्यो नमः परम कृषिभ्यः ते तम अर्चयन्तः. त्या साही शिष्यांनी गुरूंची पिप्पलाद ऋषींची स्तुती करत असं म्हटलेलं आहे. याः अस्माकं अविद्यायाः परम पारम तारयती. आम्हाला अज्ञानाच्या पैलतीरावर तारून आपण पोचवलेलं आहे. म्हणजेच अज्ञानातून बाहेर काढत ज्ञानाच्या तीरावरती तुम्ही आम्हाला आणलेलं आहे. त्वं हि ना पिताः इति. आपणच आमचे पिता आहात. परम ऋषिभ्यः नमः परम ऋषिभ्यः नमः. म्हणून आपल्यासारख्या श्रेष्ठ ऋषींना आम्ही नमस्कार करतो, नमस्कार करतो. ब्रह्मज्ञानी ऋषींना शिष्यांनी नमस्कार केलेला. आपण आपल्या वडिलांविषयी पित्याविषयी जसा एक आदरभाव ठेवतो, तो पिता आपल्याला सर्वार्थानं सांभाळतो, आपल्याला शिक्षण देतो, जीवनामध्ये तो उभा करतो, तसं इथे गुरुसुद्धा पिता समान आहेत, पितृस्वरूप आहेत. गुरुकुलामध्ये राहत शिष्यांचा एका बाजूला त्यांनी पूर्ण सांभाळही केला आणि त्याचबरोबर ब्रह्मज्ञान ब्रह्मविद्याही त्यांना दिलेली आहे. म्हणून एक प्रकारानं आत्मस्वरूप जाणून घेणं हा एक प्रकारानं आपला नवा जन्म असतो. जसं नामकरणानं आम्ही काहीतरी एक विचार घेऊन पुढे येतो, उपनयन संस्कारानंतर पुन्हा आमचा जन्म वेगळा होतो, तिथे आम्ही ज्ञानग्रहण करतो, तसं आत्मज्ञानाच्या अनुषंगानं आमचं गुरूच्या द्वारा एक नवा जन्म होतो. गुरूंनी पूर्णपणानं या शिष्यांची काळजी घेतली, कारण तुम्ही वर्षभर इथे थांबा आणि मग प्रश्न विचारा असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून इथे ब्रह्मविद्या समजून घेणं, ती अनुभवणं आणि पुढच्या पिढीला ती देणं हा वसा गुरुपरंपरेला अनुलक्षून त्या ऋषींना प्रणाम शिष्यांनी केलेला आहे. म्हणून या प्रश्नोपनिषदानं एक प्रकारानं पिंड ब्रह्मांडामधल्या समग्र शक्तीचा जीवनशक्तीचा विचार आमच्या समोर ठेवलेला. आणि ही शक्ती ज्ञानी पुरुषाच्या अनुषंगानं मी अनुभवावी, मी ते समजून घ्यावं आणि बहिर्मुखतेपेक्षा सुद्धा अंतर्मुख होत माझ्यातल्या या सगळ्या षोडश कलारूपी पुरुषाला मी एकाग्र व्हावं. म्हणून रमण महर्षींचं एक टेक्स्ट आहे, हू आय ॲम, मी कोण आहे. मनाच्या अंगानं त्यांनी पूर्णपणानं तो शोध घेतलेला आहे. म्हणून आपण आपल्या वृत्तीवरती लक्ष ठेवावं. माझी वृत्ती किती अंतर्मुख होते, किती आनंदाकडे वळते, कशाच्यामुळं मला आनंदी राहता येतं आहे आणि त्याच वातावरणामध्ये मी राहावं, हा विचार अनुसंधानाचा निरंतर चिंतनाचा विचार हा या प्रश्नोपनिषदानं आपल्या समोर ठेवलेला. म्हणून ईशावास्याच्या पाठोपाठ प्रश्नोपनिषदाचा भाग आज आपण पूर्ण केलेला आहे. पुढला आठवडा फक्त आपण जरा सुट्टी घेऊया, मला जरा 2-3 कामं आहेत त्याच्यानंतरच्या ह्याच्यात. आणि त्यातूनही मला जर जाणवलं तर मंगळवार शक्यच नाही आहे, जाणवलं तर बुधवार गुरुवार आपण बघूया, तसं मी मेसेज करतो आपल्याला. अदरवाईज पूर्ण सुट्टी ठेवू. नंतर आपण केनोपनिषदाकडे वळूया. 30-31 मंत्र त्याच्यामध्ये आहेत. केनोपनिषदानं मनाचा विचार केलेला. हे मन कोणामुळे कार्यरत होतं. म्हणून आपलं माइंड जर आपल्या लक्षामध्ये आलं तर मनाचा विचार कुठे योग्य आहे आणि कुठे अयोग्य आहे हे आपल्याला अधिक चांगल्या रीतीनं समजतं. म्हणून त्या केनोपनिषदाचा भाग जमेल तसा तुम्ही बघून ठेवा, म्हणजे आकलनालाही परत ते सोपं जाईल. आपण म्हणूया आणि मग थोडी चर्चा, थोडे डाऊट्स.
चला. शेवट. ओ